आषाढी म्हटलं की सर्वात महत्त्वाचा विधी असतो तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि त्यावेळी निवडले जातात एक मानाचे वारकरी. पण हे मानाचे वारकरी कसे निवडले जातात याची इन्स्टा स्टोरी जाणून घेऊयात मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम साहेब सरांकडून. सर, कसे निवडले जातात? साधारण दर्शन लाईनमध्ये जे भाविक दर्शनासाठी येत असतात अशामधून आमचे मंदिर समितीचं एक पथक आहे, ज्यामध्ये मी एक आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे एक अधिकारी, तसेच आमचे काही कमांडोज आणि हे सर्व मिळून आम्ही दर्शन रांगेमध्ये जातो. साधारण 10 वाजता आम्ही दर्शन रांगेत जातो आणि त्या ठिकाणी कपल शक्यतो आम्ही ढूंढतो, म्हणजे हुडकतो की ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ते माळकरी असला पाहिजे किंवा कमीत कमी तो 10-15 वर्ष सतत वारी केलेला असला पाहिजे. आणि कपल म्हणजे नवरा बायको असणं फार महत्त्वाचं आहे. आणि वारकरी संप्रदायाला तो मानणारा किंवा वारी सतत करणारा असे वारकरी आम्ही या पद्धतीनं निवड करतो. जेणेकरून ही प्रक्रिया करायला साधारण आम्हाला 1 तास ते 1.5 तास लागतो. जो आमच्या ह्या पद्धतीमध्ये व्यवस्थित बसतो असे वारकरी निवड केली जाते. खरं तर कधी कधी आरोप केला जातो की मंदिर समिती त्यांच्या आवडीच्या किंवा त्यांच्या ओळखीच्या वारकऱ्यांना ही संधी देतात. तर मग हे कशा पद्धतीने केलं जातं? ऑन कॅमेरा वारकरी निवडलं जातात की कशा पद्धतीने? बिलकुल बिलकुल. ह्याच्यामध्ये आम्ही ऑन कॅमेरा आणि आमच्यासोबत पोलीस अधिकारी असतात, कमांडोज असतात. त्यामध्ये आम्ही स्वतः वारीमध्ये जातो, ह्याचं पूर्ण शूटिंग आमच्याकडं असतं आणि आहे. आणि असं जी चुकीची संकल्पना लोकांच्या किंवा आहे ती पूर्णतः चुकीची आहे. असं कधीही झालेलं नाही आहे किंवा ह्याच्या पुढेही होणार नाही आहे. थँक्यू सो मच. कॅमेरामन अभिजित पिसेंसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.